नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंकगणिती श्रेणी या प्रकरणामधील सराव संच 3.1 आणि या सराव संचामधला पहिला जो प्रश्न दिला आहे, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा। तर या ठिकाणी मित्रांनो, हा जो प्रश्न दिलेला आहे हा अंकगणिती श्रेणीच्या व्याख्येवर अवलंबून असणारा प्रश्न आहे। म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे समजावून घेतले होते आणि अंकगणिती श्रेणीची व्याख्या पण अशा प्रकारे केली होती की ज्या क्रमिकेमधील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक हा स्थिर असतो त्या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी असे म्हणतो। तर आपल्याला या क्रमिका श्रेणी आहेत का नाही हे ओळखण्यासाठी कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक हा आपल्याला काढणे आवश्यक आहे, ज्याला आपण सामायिक फरक किंवा सामान्य फरक, साधारण फरक असे म्हणतो। तो जर स्थिर असेल म्हणजे समान असेल तर या क्रमिका अंकगणिती श्रेणी होतील आणि जर तो समान नसेल तर या क्रमिका अंकगणिती श्रेणी नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल। तर इथं आपल्याला पहिलं जे उदाहरण दिलंय, आपण सर्व प्रश्न घेणार आहोत, हे एक महत्त्वाचं आहे। कुठलाच प्रश्न आपण सोडणार नाही। तर त्यामुळं इथं तुम्हाला सर्वचे सर्व प्रश्न या आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर पहा, 2, 4, 6, 8 आणि या पद्धतीने दिलेली क्रमिका आहे। तर मित्रांनो, आपल्याला सामान्य फरक किंवा साधारण फरक काढण्यासाठी अगोदर या क्रमिकेमधील पदांना T1 T2 ने दाखवायचं आहे। ज्या ठिकाणी काय होईल, T1 बरोबर म्हणजे प्रथम पद, पहिले पद बरोबर 2, दुसरं पद 4 दिलंय त्याला आपण T2 न दाखवणार, T2 बरोबर 4, T3 6 आणि T4 म्हणजे चौथे पद हे 8 आहे। मग त्यानंतर आता साधारण फरक D किंवा सामायिक फरक, ज्याला इथं सामायिक फरक असं म्हटलंय, तर सामायिक फरक D बरोबर, आता काय करायचं आहे आपल्याला, इथं पहिल्या पदापासून पुढे किती पद दिलेत हे आपल्याला आधी समजावून घ्यायचं आहे। इथं 5 पदे इथं एकूण दिलेत, तर इथं शेवटचं जे 4 पदे दिलेत, तर शेवटचं जे चौथं पद आहे त्यातून आधीचं पद आपण वजा करायला सुरुवात करायची। म्हणजे इथं T4 मधून T3 चौथ्या पदातून तिसरं पद वजा करणार आहोत। तर चौथ्या पदाची जी किंमत आहे 8 वजा तिसरे पद म्हणजे 6, तर सामायिक फरक D हा 2। मग त्याच पद्धतीने आता पुढे बरोबरचं चिन्ह देऊ। आता तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं आहे। मग तिसऱ्या पदाला आपण T3 ने दाखवलंय आणि दुसऱ्याला T2 ने। मग यांच्या किमती ठेवल्यास 6 वजा 4 बरोबर 2। त्या पुढे परत आपल्याला दुसऱ्या पदामधून पहिले पद वजा करायचं आहे, तर T2 वजा T1, T2 म्हणजे चौथे पद आणि त्यातून T1 ची किंमत 2 वजा केल्यास सामायिक फरक हा परत आपल्याला 2च मिळतोय। तर या ठिकाणी सामायिक फरक जो आहे, साधारण फरक हा स्थिर आहे, समान आहे। मग इथं लिहावं लागेल, दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक
सामान्य फरक हा स्थिर आहे, सामान्य फरक स्थिर आहे आणि म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे, ही अंकगणितीय श्रेणी आहे. तर श्रेणी आहे का नाही हे ओळखण्याबरोबरच आपल्याला सामान्य फरक लिहायला सांगितलाय. तर या ठिकाणी सामायिक फरक जो आहे किंवा सामान्य फरक जो आहे, सामान्य फरक D बरोबर 2 आहे. त्यानंतर आता या उदाहरणासारखेच बाकीचे सर्व उदाहरणं आहेत, परंतु इथं आपल्याला काय दिलेलं आहे, काही पूर्णांक, काही अपूर्णांक, काही ऋण संख्या. मग या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या दिल्यामुळं मुलांना याच मांडणीमध्ये त्या ठेवून करायला अडचणी येतात आणि म्हणून आपण ही सर्व उदाहरणं या ठिकाणी घेणार आहोत. तर हा पहिला प्रश्न झाल्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. 2, 5/2, 3 आणि 7/2. तर इथं पहा 2, दुसऱ्या प्रश्नात 5/2, 3, 7/2 आणि टिंबटिंब. तर इथं आपल्याला परत एकदा T1 म्हणजे पहिले पद 2, T2 दुसरे पद 5/2, T3 3, T4 तर 7/2. मग सामान्य फरक D बरोबर, सामान्य फरक D बरोबर शेवटचं पद आहे चौथं T4, त्यामधून T3 ला वजा करूया. तर 7/2 वजा 3. एक अपूर्णांक दिलेली आहे, एक पूर्णांक संख्या आहे आणि अपूर्णांक आणि पूर्णांक यांची वजाबाकी करण्यासाठी अपूर्णांकाच्या छेदाने पूर्णांक संख्येला गुणायचे, आलेला गुणाकार अंशातून वजा करायचा आहे. म्हणजे अंश 7 तसंच हे वजा चिन्ह नंतर येईल. 2 गुणिले 3 म्हणजे 6 आणि छेद 2 जशाला तसेच. पहा कशी मांडणी आली ही. 7 जशाला तसे, वजा चिन्ह जशास तसं. 2 गुणिले 3 म्हणजे 6/2. म्हणजेच आता 7 मधून 6 वजा केल्यास 1/2. तर चौथ्या पदामधून तिसरं वजा केल्यास आपल्याला सामान्य फरक D मिळालाय 1/2. त्यानंतर आता आपल्याला तिसऱ्या पदामधून दुसरे पद परत वजा करून बघायचंय. तर 3 वजा 5/2. मग आता इथं सुद्धा तोच नियम, वरच्या मांडणीतला आणि खालच्या मांडणीतला फरक, की इथं पूर्णांक नंतर दिली होती, इथं पूर्णांक अगोदर दिली आहे, तरी सुद्धा आपल्याला तीच क्रिया करायची आहे. 2 गुणिले 3 इथं गुणाकार अगोदर येईल. 2 गुणिले 3 गुणाकार येईल 6. मग नंतरचं वजा चिन्ह हे 5 आणि छेद 2 जशाला तसेच बरोबर 1/2. त्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या पदामधून पहिले पद पुन्हा वजा करायचं आहे. T2 वजा T1. तर T2 म्हणजे त्याची किंमत आपल्याला दिली आहे 5/2 वजा 2 आणि मग परत 5 जशाला तसे वजा 2 गुणिले 2 म्हणजे 4/2 म्हणजे 1/2. आणि हा सामान्य फरक झाल्यानंतर आता आपल्याला इथं प्रत्येक वेळी जो आलेला सामान्य फरक आहे 1/2 म्हणजे दिलेली क्रमिका ही श्रेणी आहे. लिहिताना कसं लिहायचंय, दिलेल्या क्रमिकेतील
क्रमिकेमधील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक सामान्य फरक स्थिर आहे आणि म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. इथं फरक स्थिर असणे म्हणजे समान असणे. त्यानंतर सामान्य फरक आपल्याला डी लिहायचा आहे. इथं लिहूया सामान्य फरक डी बरोबर डी बरोबर 1/2 आहे. यानंतर तिसरं जे उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलंय ते आपण पाहूया. -10 -6 -2 आणि 2. तर त्याला आपण याच ठिकाणी सोडूया. दिलेलं उदाहरण आहे आपल्याला -10 -6 -2 आणि टिंब. तर या ठिकाणी काय होईल, पहिले पद t1 बरोबर -10, t2 बरोबर -6, t3 बरोबर -2 आणि t4 बरोबर 2. तर आता काय होईल, सामान्य फरक डी बरोबर t4 t3. तर इथं काय होईल, 2 -2. t3 ची किंमत आपल्याला ऋण दिली असल्यामुळे त्याला आपण कंसात ठेवलेली आहे. तर इथं आता 2 वजा गुणिले वजा म्हणजे अधिक, 2 + 2 म्हणजे 4. त्यानंतर डी बरोबर आता t3 मधून आपण t2 ला वजा करूया. t3 ची किंमत -2 वजा t2 ची किंमत कंसामध्ये ठेवायची, तर -2 ऋण गुणिले ऋण धन अधिक 6. एक संख्या धन आणि एक ऋण असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह, म्हणजे 6 मधून 4 गेले, 6 मधून 2 गेले तर उत्तराला 4, मोठी संख्या धन आहे म्हणून धन 4. त्यानंतर डी बरोबर t2 मधून t1 वजा करायचे. आता तर t2 आपल्याला दिलेली किंमत -6, त्यातून t1 -10 वजा करायची आहे, -6 वजा कंसात -10. तो -6 अधिक 10 म्हणजे परत 4. या ठिकाणी सुद्धा सामान्य फरक हा स्थिर आलेला आहे. इथं असंही लिहू शकतो आपण, येथे सामान्य फरक डी बरोबर 4 हा स्थिर आहे
स्थिर आहे म्हणजे समान आहे, आणि म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. त्यानंतर याच प्रश्नामधील पुढचा आणि चौथा प्रश्न इथं पाहूया. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 8 प्रश्न दिलेत, त्यापैकी हा चौथा. येथे T1 म्हणजे प्रथम पद 0.3, T2 म्हणजे दुसरे पद 0.33, तिसरे पद T3 0.333. तर मग काय होईल आता? सामान्य फरक D बरोबर T3 म्हणजे तिसरे पद, यामधून दुसरे पद आपल्याला वजा करायचं आहे. तर 0.333 मधून 0.33 वजा करूया. आता ही वजाबाकी दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करताना पॉइंट खाली पॉइंट येणं गरजेचं आहे. तर इथं 3, मग इथं 0 0 दशांश चिन्ह आणि मग 0, म्हणजे या ठिकाणी वजाबाकी आली आहे आपली 0.003. आणि त्यानंतर आता पुढचं साधारण फरक काढताना D बरोबर T2 मधून आपण T1 वजा करणार आहोत. तर T2 ची किंमत 0.33 वजा 0.3. मग आता परत एकदा तोच नियम, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, म्हणजे इथं 0.03 हा फरक निघतोय. तर आधीचा फरक आणि हा फरक यामध्ये आता बदल आलेला आहे. आधीचा फरक आपला 0.003 असा होता. तर या ठिकाणी लिहूया आपण येथे सामान्य फरक D, सामान्य फरक D हा स्थिर नाही. D हा स्थिर नाही म्हणजे समान नाही. आणि म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. अंकगणिती श्रेणी नाही. त्यानंतर पाचवा जो प्रश्न दिला आहे, क्रमिका दिली आहे 0, -4, -8, -12. तर ही क्रमिका आपण खाली घेऊया. 0, -4, -8, -12. यामध्ये येथे T1 फर्स्ट टर्म 0, T2 दुसरे जे पद आहे ते -4, तिसरे पद -8 आणि चौथे पद -12. तर सामान्य फरक
बरोबर T4 वजा T3 म्हणजेच काय आता ऋण 12 वजा ऋण 8. तर या ठिकाणी काय होईल ऋण 12 जशाच तशा आपण घेऊ. ऋण गुणिले ऋण म्हणजे इथं धन होईल 8 आणि एक संख्या धन आणि एक ऋण असल्यामुळं मोठ्या संख्येतून लहान वजा करून मोठीचं चिन्ह आपल्याला द्यायचंय म्हणजे सामान्य फरक ऋण 4 येईल. मग त्यानंतर परत आपल्याला तिसऱ्या पदामधून दुसरे पद वजा करायचे. तिसरे पद ऋण 8 वजा ऋण 4 तर ऋण 8 ऋण गुणिले ऋण म्हणजे धन 4. परत एकदा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचे आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह म्हणजे ऋण 4च येईल. आणि तिसऱ्यांदा सामान्य फरक. आता यावेळी आपल्याला दुसऱ्या पदामधून म्हणजे T2 मधून T1 वजा करायचं आहे. या ठिकाणी आपण T3 वजा T2 असं न लिहिता डायरेक्ट किमती लिहिल्या असंही लिहिलं चालेल किंवा परत आपण त्या पदांना ठेवलं असतं असं T2 वजा T1 तरी पण चाललं असतं. आता ऋण 4 वजा ऋण 0 म्हणजेच ऋण 4 म्हणजे या ठिकाणी काय होईल साधारण फरक किंवा सामान्य फरक D सामान्य फरक D बरोबर ऋण 4 हा स्थिर आहे आणि म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. त्यानंतर आता 6वी जी आपल्याला क्रमिका दिलेली आहे तर या क्रमिकेला सर्व पद आपल्याला इथं समान दिले स्थिर दिलेत आणि ही क्रमिका श्रेणी आहे का नाही हे आपल्याला पाहण्यासाठी पुन्हा एकदा क्रमिका आपण या ठिकाणी लिहून घेऊया. ऋण 1/5 परत ऋण 1/5 ऋण 1/5 आणि टिंबटिंब. तर या ठिकाणी काय होईल येथे प्रथम पद T1 बरोबर वजा 1/5 दुसरे पद T2 तेच परत ऋण 1/5 आणि T3 हे सुद्धा ऋण 1/5 होईल. सामान्य फरक D बरोबर सामान्य फरक D बरोबर T3 वजा T2 तर ऋण 1/5 वजा कंसात ऋण 1/5 म्हणजेच काय झालं इथं ऋण 1/5 जशाल तसं आपण घेऊया. ऋण गुणिले ऋण म्हणजे धन 1/5 एक संख्या धन आणि एक ऋण म्हणजे परस्पर विरुद्ध संख्या मिळाल्या आणि परस्पर विरुद्ध संख्यांची बेरीज ही 0 असते म्हणजे सामान्य फरक या ठिकाणी आपल्याला 0 मिळतोय. मग पुन्हा D बरोबर T2 वजा T1 इथं T2 वजा T1 म्हणजेच परत आता ऋण 1/5 T2 ची किंमत वजा ऋण 1/5 म्हणजेच किमती मिळाल्या ऋण 1/5 अधिक 1/5 बरोबर 0. आणि या ठिकाणी पहा आता
सामान्य फरक दोन्ही वेळेस आपल्याला सारखाच मिळालेला आहे आणि म्हणून इथं लिहूया, येथे सामान्य फरक d बरोबर 0 हा स्थिर आहे आणि म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. यानंतर 7वं जे आपल्याला उदाहरण या ठिकाणी दिलंय, तर आपल्याला दिलेली जी क्रमिका आहे 3, 3 अधिक करणे 2, 3 अधिक 2 करणे 2, 3 अधिक 3 करणे 2 या पद्धतीने. तर इथं काय होईल, T1 बरोबर म्हणजे प्रथम पद 3, T2 द्वितीय पद दुसरे पद 3 अधिक करणे 2, T3 तिसरे पद 3 अधिक 2 करणे 2 आणि चौथे पद 3 अधिक 3 करणे 2. तर सामान्य फरक आपल्याला परत इथं काढायचा आहे. सामान्य फरक d बरोबर T4 वजा T3 म्हणजेच काय, 3 अधिक 3 करणे 2 वजा 3, इथं कंसात ठेवायचे T3 ची किंमत आपल्याला, कारण हे दोन पद आहेत. 3 अधिक 2 करणे 2, तर इथं काय होईल, बरोबर 3 अधिक 3 करणे 2 वजा चिन्हाने कंसाला गुणल्यास तर वजा 3 वजा 2 करणे 2, म्हणजे अधिक 3 वजा 3 कटले, मग 3 करणे 2 मधून 2 करणे 2 वजा केले म्हणजे करणे 2 हा आपला सामान्य फरक निघेल. यानंतर आता T3 मधून आपल्याला T2 वजा करायचे. T3 ची किंमत 3 अधिक 2 करणे 2 वजा T2 ची किंमत आता 3 अधिक करणे 2. तर आता आपल्याला काय करायचंय, बरोबर 3 अधिक 2 करणे 2 वजा चिन्हाने गुणल्यास वजा 3 वजा करणे 2. तो परत विरुद्ध पद या ठिकाणी कटलेले आहेत. 2 करणे 2 मधून 1 करणे 2 आपण वजा केला तर करणे 2 हा सामान्य फरक आपल्याला मिळेल. आणि शेवटी आता d बरोबर म्हणजे T2 वजा T1 करूया. T2 वजा T1 म्हणजे 3 अधिक करणे 2 वजा 3 म्हणजे विरुद्ध पद कटले, बरोबर करणे 2. तर या ठिकाणी सामान्य फरक हा स्थिर आहे. इथं लिहूया, येथे सामान्य फरक d बरोबर करणे 2 स्थिर आहे आणि म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. यानंतर आता शेवटचं आपलं जे या प्रश्नामधलं उदाहरण आहे, तर ते आपण इथे घेऊया. आणि हा पूर्ण प्रश्न झाल्यानंतर आपण
दुसरा आणि तिसऱ्या प्रश्नासाठी नवीन व्हिडिओमध्ये ते दोन्ही प्रश्न घेणार आहोत. आपण प्रत्येक उपप्रश्न यासाठी घेतोय कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्या घेऊन मुलांना उत्तरं काढायला, उदाहरणं सोडवायला म्हणजे अडचणी येतात आणि तसे येऊ नये म्हणून आपण इथं सर्व प्रश्नांचा समावेश करतोय. तर आता शेवटचं जे उदाहरण दिलं इथं आपल्याला 127, 132, 137 आणि टिंब. तर येथे T1 बरोबर 127, T2 132, T3 137 आणि मग काय होईल, सामान्य फरक D. सामान्य फरक D बरोबर T3 वजा T2. 137 मधून आता T3 ची किंमत 137 वजा 132 बरोबर 5. परत D बरोबर T2 वजा T1 म्हणजेच 132 वजा 127 बरोबर 5. तर या ठिकाणी सामान्य फरक D बरोबर 5 हा स्थिर आहे आणि म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण हा पूर्ण पहिला प्रश्न इथे घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया प्रश्न दुसरा आणि तिसरा.